बॉडी बॅग बद्दल विचारलंच नाही। आज होतं ते किश कंपनी बद्दल होतं आणि किश कंपनीचे काही पेपर्स त्यांना हवे आहेत ते नक्की आम्ही देणार आहोत, कारण यंत्रणाला सहकार्य करणं आमचं काम आहे आणि त्यामुळे वकिलांच्या माध्यमातून मी ते सगळे पेपर देईन। त्यांना जे जे पेपर काही हवे ते देईन। ते मागच्या काही काळामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या केसेस तुमच्यावरती टाकण्यात आल्या, त्याच्यामध्ये बघा मी याबद्दल आता काहीच सांगणार नाही, कारण आपण बघताय संपूर्ण देशाचं राजकारण बघताय, त्या राजकारणाचा एक भाग मी आहे, त्यामुळे तो त्रास आहे। पण जे खरं आहे आणि जे सत्य आहे ते बोललं पाहिजे आणि ते दिलं पाहिजे, हे मला वाटतं की मी एक नागरिक म्हणून ते कर्तव्य मी करतो। ते आता आम्ही डिस्क्लोज करू शकत नाही। पुन्हा चौकशीला बोलवण्यात आलेलं आहे। अद्याप तरी नाही, त्यांना पेपर हवे ते मी तेवढे आम्ही देऊ आणि ते वकिलांच्या माध्यमातून 7 घंटे पूछताछ हुई है। 7 घंटे नहीं 1 घंटा ही, बाकी पेपर में टाइप करना ये अगर होता है वो ठीक है, लेकिन जो पेपर चाहिए उनको कंपनी का वो पेपर में दे देगी उनको और मेरे वकील के माध्यम से मैं देगी। उसके बाद मुझे पता नहीं। आज बॉडी बैग के लिए एक भी ये नहीं था, कुछ सब था किश कंपनी के, तो किश कंपनी का भी दे देंगे। राजकीय दबावातनं अशा पद्धतीची कारवाई केली जाते का? यापूर्वी रवींद्र वायकर असतील, दोबारा समन किया है, दोबारा बुलाया। परत तुम्हीच प्रश्न टाकताय, तुम्ही बघताय आणि तेच विचारताय, तर मी राजकारणाचा भाग आहे, महापौर होती, त्यामुळे त्या पद्धतीने पूछताछ करते तर त्यांना दिली पाहिजे आणि माहिती पूर्ण पुरवली पाहिजे, हे माझं काम आहे, ते मी करते। आपको दोबारा बुलाया गया है? तर आज बॉडी बॅग बद्दल विचारलंच नाही, मात्र क्रेश कंपनीबाबत विचारणा झाली असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे। नुकतीच त्यांची ईडी चौकशी संपलेली आहे, ईडी कार्यालयातून त्या बाहेर आलेल्या आहेत आणि आज किश कंपनीबाबत विचारणा केली असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलंय। त्यांना जे पेपर्स हवे आहेत ते मी देणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आणि बॉडी बॅग बाबत चौकशी झालीच नसल्याचं स्पष्टीकरण मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेली आहे। आज किश कंपनीबाबत विचारणा केली असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। गेल्या बऱ्याच तासांपासून किशोरी पेडणेकर यांची ईडी कार्यालयामध्ये चौकशी सुरू होती, ती चौकशी आता संपलेली आहे आणि चौकशी संपताच ईडी कार्यालयाच्या बाहेर किशोरी पेडणेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। तर आज बॉडी बॅग बद्दल कोणतीही विचारणा झाली नसल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यांना जे पेपर्स हवेत ते मी देणार असल्याचं देखील किशोरी पेडणेकर यांनी सांगितलेलं आहे आणि आज किश कंपनीबाबत विचारणा झाली असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी नुकतंच स्पष्ट केलं।